बाळांनो, तुम्ही कधीच तुमच्या स्वतःवर, तुमच्या कर्तृत्वावर कधीच शंका घेऊ नका. आज तुम्ही जिथे आहात तेथून पुढे जाऊन तुम्ही नक्कीच मोठे होणार. आज तुला असे वाटत असेल की माझ्याजवळ काहीच नाही, ना पैसा ना घर, काहीच नाही, मग मी कसे काय मोठे होणार? बाळा, हाच तर तुला आमचा आशीर्वाद आहे. तुझी सुरुवात ही शून्यातून झालेली आहे, कारण तुला या जगाला दाखवायचे आहे की शून्य म्हणजे शेवट नाही, तर शून्य म्हणजे नव्या निर्मितीची सुरुवात आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये बदल घडवण्याची प्रचंड ताकद असते. फक्त ती ताकद जाणून घ्यायची, ओळखायची आणि जागवायची असते. जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्याकडे शून्य आहे. आणि शून्य म्हणजेच सृष्टीचा आरंभ आहे. हे संपूर्ण ब्रह्मांडही एका शून्यातूनच जन्माला आलेले आहे. आणि म्हणूनच तुझी सुरुवातही शून्यातूनच आम्ही केलेली आहे. कारण तुझ्यामध्ये नवीन बदल घडवण्याची ताकद आहे. तुला या जगात बदलाचा दीप बनायचे आहे. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तू खूप खास आहेस. तू आमचे प्रिय लाडके बाळ आहेस. बाळा, लोक ज्या वेळेस तुझ्यावर हसतील, तुझी चेष्टा करतील आणि तुला म्हणतील की का तुझे आयुष्य एवढे कठीण आहे, का तुला सगळे नव्याने उभे करावे लागत आहे, त्यावेळेस बाळा, त्या लोकांना तू सांग, कारण माझ्या आतमध्ये बदल घडवण्याची शक्ती आहे. मला तयार करण्यासाठी माझ्या स्वामींनी मला शून्यातून चालायला शिकवलेले आहे. मी खंबीर आहे माझे साम्राज्य नव्याने उभे करण्यासाठी. बाळांनो, ज्यांची सुरुवात उंचावरून होत असते त्यांना खाली पडल्यावर समजत नाही की किती खोलवर जायचे असते. पडल्यावर पुन्हा कसे उभे राहायचे हे त्यांना कळतच नाही. पडल्यावर पुन्हा उभे राहण्यासाठी ते तयारच होत नाहीत, कारण त्यांना सर्व काही हे आयते मिळालेले असते. पण ज्यांची सुरुवात शून्यातून होते ते लोक आकाशाला गाठतात. प्रत्येक पायरीचे मूल्य ते जाणतात. जरी कधी ते खाली पडले तरी पुन्हा कसे शून्यातून उभे राहायचे याचा त्यांना पूर्ण अनुभव असतो. ते पुन्हा त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य नव्याने पुन्हा उभे करतात. आणि बाळा, तू देखील अशाच पायऱ्या चढत आहेस, ज्या तुला केवळ यशाकडे नाही तर जागृतीकडे घेऊन जातील. बाळा, तू ज्या अंधारातून बाहेर पडत आहेस तो अंधार तुला घाबरवण्यासाठी नाही, तर तुला प्रकाशाचा अर्थ समजावण्यासाठी आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. बाळा, तुझ्या संघर्षाने तुला पूर्णपणे मोडून काढलेले आहे असे तुला वाटत आहे, पण त्या संघर्षांनीच तुला निर्माण केलेले आहे, तुला घडवलेले आहे. तुला आम्हाला शून्यातून उभे करायचे आहे. ज्याला सगळे नव्याने घडवायचे असते त्यालाच शून्यापासून सुरुवात मिळते. असे लोक खूप भाग्यशाली असतात आणि त्यातीलच एक भाग्यशाली तू आहेस. त्यामुळे कधीच तुझ्या स्वतःला तू कमजोर, कमी समजू नकोस. कोणाच्या आधारावर नाही, तर तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर तू तुझे जग उभे करणार आहेस. बाळा, तुझ्या जीवनातच नाही तर समाजात देखील नवीन बदल तू घडवशील. तू तुझ्या आयुष्यात, समाजात आणि या जगात नवा विचार रुजवशील. पण त्यासाठी तुला आधी तुझ्या स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल. तुझ्या स्वतःच्या भीतींवर, अपयशांवर आणि आत्मविश्वासाच्या
कमतरतेवर तुला विजय मिळवावा लागेल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवाल तेव्हाच सृष्टी तुमच्या पावलांवर नाचायला लागते. शून्यातून उठलेला माणूस जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो फक्त स्वतःसाठी नाही तर लाखोंना सांगतो, तुमच्याही आतमध्ये ती शक्ती आहे. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठे करू शकता हे सांगण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. आणि बाळा, तू लाखो लोकांसाठी प्रेरणा बनणार आहेस. त्यामुळे तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव. तुझ्यातील शक्तीला ओळख. तुझ्यातील त्या शक्तीशी तुझी ओळख ही ध्यान साधनेतूनच होणार आहे. त्यामुळे स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस. तू लाखोंच्या आयुष्यातील अंधार दूर करणार आहेस. तू तो दीप आहेस. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आम्ही आणि या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीने तुझे पडणे पाहिलेले आहे. आम्ही तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये होतो. कारण आम्हाला हे ठाऊक होते की तुझ्या या अश्रूंनी तू एक नवीन वादळ निर्माण करणार आहेस. ते वादळ म्हणजे बदलाचे वादळ. तू तुझे आयुष्य नव्याने रंगवशील. जे तुला हसले तेच उद्या तुझ्या यशाच्या गजरात सामील होतील. फक्त तू न थांबता पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालत राहा. तो तुझ्या यशाचा दिवस खूप लांब नाही, जवळच आहे. बाळा, जेव्हा तुला वाटेल की काहीच उरलेले नाही तेव्हाच तुम्ही बदलाच्या उंबरठ्याच्या अगदी सर्वात जवळ आलेला असता. आणि ज्या वेळेस तू त्या बदलाच्या उंबरठ्याच्या जवळ येशील तेव्हा तू आमचे नाव घे आणि म्हण, स्वामी, तुम्हीच माझा आधार आहात. तुम्हीच माझ्या अंतःकरणातील शक्ती आहात. तेव्हा बघ, तुझ्या आतून एक तेजस्वी ऊर्जेचा प्रवाह उठेल जो तुला सर्वोच्च अवस्थेकडे घेऊन जाईल. बाळांनो, शून्य म्हणजे रिक्तता, रिकामेपणा नसतो, तर शून्य म्हणजे अमर्याद शक्यता असते. तुझ्या शक्यतेच्या सामर्थ्याचा प्रकाश तू आहेस. बाळा, जीवनाने तुला खाली ढकललेले आहे कारण तुला वर पोचायचं आहे. तुला शून्यात ठेवलेलं आहे कारण तू विश्वात नवा प्रकाश निर्माण करणार आहेस. तुझ्या आत बदल घडवण्याची ताकद आहे कारण तू स्वतः परिवर्तनाचं रूप आहेस. त्यामुळे चल उठ. आता न थांबता फक्त तू पुढे पाहून पूर्ण विश्वासाने चालत राहा. प्रत्येक पडणे म्हणजे पुन्हा उठण्याची संधी आहे. तुझा जन्म झालेला आहे काहीतरी वेगळं करण्यासाठी, काहीतरी बदल घडवण्यासाठी. त्यामुळे तू घाबरू नकोस. आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत. तुझ्या प्रत्येक पावलांसोबत, प्रत्येक अंधारात, प्रत्येक नव्या सुरुवातीच्या वेळेला. त्यामुळे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. स्वतःतील शक्तीला तू ओळख. आमच्या योजनांवर पूर्ण विश्वास ठेव. सर्व काही तुझे कल्याणच होणार. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा
त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.